मी 1 हप्ता झालंय बाहेरचं 2 टाईमचं ब्रेकफास्ट खात आहे. गोडधोड खाणं झालंय, तेलकट, तुपकट खाणं झालेलं आहे. तरी सुद्धा माझं वजन हे वाढलेलं नाही. झालं तर कमी झालं. ते कसं तेही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण आपण बाहेरचं खूप जास्त खाल्ल्यानंतर खूप जास्त दिवस झाले असेल, साधारणतः 1 हप्ता मी खाल्लंय. तरी माझं वजन जेवढं होतं तेवढंच आहे आणि घरी आल्यानंतर जे आपण एवढं खाल्लेलं असतं ते पुन्हा शरीराच्या बाहेर ते विषारी घटक बाहेर काढणं आणि पुन्हा आपल्या वेट लॉस वरती येणं हे फार गरजेचं आहे. आणि आता मला साधारणतः येऊन 2 ते 3 दिवस झाले आणि मी कंटिन्यू रात्री झोपण्याच्या आधी आणि उठल्याबरोबर हा एक चहा पिती आहे. यामुळे माझ्या शरीरातील विषारी घटक बाहेर जात आहेत. जे मैद्याच्या पोळ्या खाल्ल्या आहेत त्यामुळे जे कॉन्स्टिपेशन होत आहे, मेटाबॉलिझम हल्लेलं आहे, डायजेशन हल्लेलं आहे, ते प्रॉपर येत आहे. कारण माझी जी वेट लॉसची पावडर आहे ती संपलेली आहे. त्यामुळे मला ती सुद्धा बनवायची आहे. पण आता उन्हाळा सुरू होत आहे, कारण फेब्रुवारी आहे आणि इकडे मुंबईकडे राहते तर उन्हाची चाहूल इकडे लागायला लागली आहे. त्यामुळे आता वेट लॉस पावडर सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवावी लागेल. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. मला एवढा जबरदस्त फायदा झालाय, मी तुम्हाला काय सांगू. काय करायचं आहे, बनवायला खूप सोपं आहे. आता मी माझ्यासाठीच बनवते म्हणून 1 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही घरच्यांसाठी सुद्धा बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण आणि जे पदार्थ आपण टाकतोय ते कमी जास्त होऊ शकतात. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील आणि हा व्हिडिओ नेमका कुठपर्यंत पोहोचला मला ते सुद्धा कळणार आहे. त्यामुळे चला आता इकडे मीडियम आचच ठेवायची आहे पूर्ण आपल्याला हा चहा होण्यापर्यंत. आणि हा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचा आहे. आपल्याला घ्यायची ओली हळद. आता तुमच्याकडे ओली हळद नसेल तर हळदीचा पावडर घ्या. आता ओली हळद का घ्यायची आहे, कारण हप्त्याभरापासून जे सगळे पदार्थ खाल्ले तेलकट तुपकट त्यामुळे बिलकुल आपल्या शरीरामध्ये जे आहे ती फॅट साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे, कारण जास्त कॅलरीजचं खाल्लंय. सो त्यामुळे मग मी इकडे शरीरातील जे काही विषारी घटक आहे आणि आपल्या माहितीच आहे हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी असतात, ते होण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी आणि शरीरावरची जी सूज आहे ती कमी करण्यासाठी मी इकडे हळद घेतली आहे. त्यानंतर घ्यायचं आहे अद्रक. यामुळे जी जळजळ वगैरे होते ती कमी होऊन जाते, भूक कमी लागते, कारण ऑलरेडी आपण बाहेर खाल्लेलं असतं. सो पुन्हा ट्रॅकवरती येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपण 1 वीक पूर्ण आपल्या ट्रॅकवरती येण्यासाठी लावतो आणि त्यामुळे त्यामध्ये छोटे छोटे चेंजेस आपण करत आहोत. सो अद्रक आवर्जून टाकायची, जेणेकरून ऍसिडिटी सुद्धा होणार नाही. फॅट बर्निंगची प्रोसेस फास्ट होण्यास मदत होते. थोडीच अद्रक टाकायची, जास्त टाकायची तुम्हाला गरज नाही आहे. त्यानंतर बघा आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण यामध्ये हळद टाकल्यामुळे आणि ओली हळद खरं तर टाकल्यामुळे याचा अर्क खूप चांगल्या पद्धतीने या पाण्यामध्ये येतो. याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. जर तुमचं असं असेल की तुम्हाला हा चहा पिल्याने किंवा बाकीचे जे मी पदार्थ सांगते ते खाल्ल्याने तुम्हाला मूळव्याध वगैरेचा त्रास होत असेल तर फक्त पाण्यामध्ये हळद अशी उकळून घ्या. तुम्ही ते काम केलं तरीही चालेल. त्यानंतर आता इकडे बघा याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत आणि ते पदार्थ सुद्धा खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. ज्यांना कोणाला उष्णतेचा त्रास आहे, मूळव्याधचा त्रास आहे, अशांनी काय काय करावं ते सांगते. उकळी आल्यानंतर मंद आच आपल्याला करायची आहे आणि मंद आच केल्यानंतर यामध्ये आता आपण काही बाकीचे पदार्थ टाकणार आहोत. यामध्ये कोणते पदार्थ टाकायचे आहेत, कसे टाकायचे आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला खूप गडबड असेल तर 1.5x स्पीड वरती सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. आता तुम्ही इकडे बघा, आपण आधी ओली हळद आणि अद्रक टाकून पहिले त्याचा जो पूर्ण अर्क आहे तो पाण्यामध्ये करून घेतला, जेणेकरून आपण यामध्ये जे बाकी पदार्थ टाकतो ते ऑलरेडी हे पाणी गरम असल्यामुळे पटकन अर्क त्याचा यामध्ये येतो आणि जेणेकरून आपला जो चाय तो अगदी छान लागतो आणि चवीला सुद्धा उत्कृष्ट लागतो. त्यामुळे आपण आधी काय केलंय तर अद्रक आणि ओली हळद ही व्यवस्थित उकळून घेतली आहे. आता ती उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे दालचिनीचा तुकडा. दालचिनीचा तुकडा आपण यासाठी टाकतोय कारण बाहेरचं खूप खाणं झालंय, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम ही दालचिनीचा तुकडा करते. तुम्हाला शुगर वगैरे असेल तर अशांनी तर आवर्जून दालचिनीचं पाणी हे प्यायलाच पाहिजे. छोटासा तुकडा टाकायचा आहे, जास्त टाकायची गरज नाही. तुम्ही हवं तर दालचिनीची पावडर सुद्धा घरी करून ठेवू शकता. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे ओवा. तर ज्यांना कोणाला उष्णतेचा मूळव्याधचा त्रास असेल त्यांनी अगदी चिमूटभर टाकला तरी चालेल. मी चिमूटभरच टाकलेला आहे, पण ओवा नक्की टाका. ओव्यामुळे फॅट बर्निंगची प्रोसेस खूप जबरदस्त पद्धतीने होते, पोटाची चरबी कमी होते, भूक कमी लागते, आपलं पोट भरलेलं राहतं. त्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे. जिरे टाकायचे आहे अगदी थोडेसे, जास्त टाकायचे नाही. माझ्याकडची सोप संपली होती म्हणून मी सोप इथे टाकत नाही, पण तुम्हाला सोप सुद्धा टाकायचे आहे आणि याला चांगला आता उकळू द्यायचा आहे. आता हे साधारणतः मिनिटभरच उकळू द्यायचं, कारण आपण ऑलरेडी हळदीचा आणि अद्रकीचा अर्क यामध्ये आलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त उकळायची गरज नाही.
तुम्ही जर सोप आणि जिरे घेतलं तर यामुळे काय होतं, पोटावरची चरबी, मांड्यावरची चरबी, ओव्हरऑल तुमच्या शरीरातील चरबी मेल्ट होण्यास खूप मदत होते. जी एकदम जिद्दी चरबी असते ना, ती मेल्ट होण्याचं काम हे करतं. त्याच उलट आपलं मेटाबॉलिझम, डायजेशन प्रॉपर करण्याचं काम करतं. आपण झोपलेलं जरी असो, फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्या जास्त नसल्या तरी सुद्धा कॅलरी बर्न करण्याची प्रोसेस ऑलरेडी यामध्ये सुरू असते. त्यामुळे आपल्याला हे आवर्जून जे आहे यामध्ये टाकायचं आहे. मी डेली हे पीत आहे. जर मी संध्याकाळी पिलं असेल तर मी सकाळी जे आहे फक्त कोमट पाणी घेते, कारण आपलं वेट लॉसची पावडर संपली आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल की एक हप्ता तू बाहेर खाल्ले आणि तरीही वजन वाढलं नाही, तर त्याचं कारण हेच आहे की एकतर मी प्रवास करत होते, खूप घाटाचा सुद्धा होता, त्यामुळे मला मोशन सिकनेस सुद्धा होतं, त्यामुळे मी खाणं सुद्धा कमीच केलं होतं. पण मी जेव्हा डिनरला खायचे किंवा लंचमध्ये सुद्धा मी खूप लाईट खायचे, तर त्याच्यामध्ये मी सूपच घ्यायचे. सूप घेतलं तर आपलं 50 ते 60% पोट भरून जातं आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये दालचिनी ऍड करायची, किंवा जर पोळी असेल, दालचिनी नाही, दाल खिचडी ऍड करायची, आणि जर पोळी असेल तर पोळी मी फक्त एक खायची. मी हे आवर्जून तिथे सुद्धा फॉलो केलं होतं. आणि पाण्याचा इंटेक तसंही बाहेर खूप जास्त होत नाही, कारण आपण पित असतो, तर पाणी थोडंसं कमी गेलं, त्यामुळे घरी आल्याबरोबर आणि वॉटर इंटेक सुद्धा कम्प्लीट करण्याचं काम चालू आहे आणि हे करतच आहे. खूप जबरदस्त मला फायदा भेटत आहे. त्यानंतर आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे. 1 मिनिट छान याला उकळी काढून घ्यायची आहे आणि याची चव अजून छान वाढण्यासाठी आपण यामध्ये टाकत आहोत 1 ते 2 लिंबाचे थेंब. लिंबाच्या रसाचे थेंब टाकायचे आणि हे गरम गरम चहा प्यायचा. वेट लॉसची जर पावडर आपली रेडी असेल तर वेट लॉसची पावडर घेऊ शकता, पण एक टाइम मात्र तुम्हाला हा चहा घ्यायचा आहे. जबरदस्त फॅट बर्न करतं आणि मेटाबॉलिझम, डायजेशन प्रॉपर करून आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. आपण एवढं स्टेप बाय स्टेप वजन कमी करतोय की बघा तुम्ही, माझा हप्ताभर सुद्धा मी बाहेरचं खाल्लं तरी सुद्धा वजन वाढलं नाही. मला इतका आनंद झाला, म्हणजे माझं वजन कमी झालेला याचा आनंद नाही, तर मी 1 हप्ता बाहेरचं खाऊन सुद्धा माझं वजन तेवढं आणि तेवढं आहे. तो आनंद अगदी खूप भारी होता. त्यामुळे तुम्ही हे स्टेप फॉलो करा. बाहेर जात असाल तर सूप इन्क्लूड करा स्टार्टरमध्ये, बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा, जेणेकरून तुम्हाला जी भूक आहे नंतर जेव्हा तुम्ही लंच करताय किंवा डिनर करताय ते तुम्ही कमी खाणार. ही ट्रिक तुम्ही नक्की बाहेर कुठे गेलात तर फॉलो करा. आणि डिनरला मी कधी कधी फक्त आणि फक्त सूप घ्यायची, किंवा कधी कधी मी फक्त दाल खिचडी घ्यायचे, आणि पोळी असेल तर पोळीमध्ये मी फक्त आणि फक्त एक पोळी घ्यायची. जर दाल खिचडी आवडत नसेल तर कधी मी फ्राईड राईस घ्यायची, क्वांटिटी खूप कमी राहायची. आणि ओव्हरऑल ब्रेकफास्टमध्ये तर हेच राहायचं. मी फ्रूट घ्यायचे आणि कधी भूक असली तर मग मी इडली वगैरे घ्यायचे, पण जास्त करून मी फ्रुट्स खाल्ले किंवा कधी कधी माझा ब्रेकफास्ट सुद्धा स्किप झालेला आहे. सो या पद्धतीने तुमचं वजन कमी करा, तुमची बॉडी पूर्वरत आणा, विषारी घटक बाहेर काढा, मेटाबॉलिझम बूस्ट करा, डायजेशन बूस्ट करा. प्रॉपर पद्धतीने वजन तुमचं कमी होणार आहे. त्यामुळे आज स्टार्ट करा. चलो बाय.